हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स. तर आज आपण म्हणतो सांडग्याची भाजी. तुमच्या इकडे काय बोलतात याला मला नक्की कमेंट करून सांगा. तर यासाठी लागणारे आपल्याला कांदा बारीक चिरलेला, थोडंसं लसूण आणि शेंगदाण्याचं कूट आपण जे वापरतो ते. त्यानंतर कढई ठेवली आहे मी तापत. लोखंडाची कढई आहे, थोडंसं पटकन तापते. तर ते थोडंसं तेल टाकून आपण ते सांडगे थोडेसे परतून घेऊयात लालसर असं होईपर्यंत, जेणेकरून नंतर आपल्याला खमंग लागतील जेवताना. परतून घ्यायचे असेल थोडंसं मध्यम फ्लेमवरती. आणि नंतर त्याच कढईमध्ये आपण फोडणी घालणार आहोत भाजी. तर एक 5 ते 10 मिनटं असं मध्यम फ्लेमवरती परतल्यानंतर अशी दिसेल आपल्याला ही सांडग्याची भाजी. त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकतो आहे. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकूयात, जिरा टाकूयात, जे काय आपण बेसिक टाकतो तेच आहे सगळं. प्लस लसूण, त्यातला एक लसूण खाली पडला. त्यानंतर जे आपण बारीक चिरलेले कांदे आहेत ते टाकतो आहे. हे सर्व मिश्रण आपण थोडंसं परतून घ्यायचं. थोडीशी हळद टाकूयात. हळदीने आपल्याला कसं कलर पण छान वाटतो आणि आपल्या आरोग्यासाठी हळद ही खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामध्येच आपण टाकतो आहे मसाला, घरगुती आपला जो मसाला असेल तो. आम्ही ह्याला चटणी असं बोलतो. मसाला कोणी काळा मसाला बोलतात, फक्त मसाला बोलतात, कोणी चटणी बोलतात. तर असं थोडंसं परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे काही सुरुवातीला परतलेले सांडगे आहेत ते टाकतो आहे. परत व्यवस्थित मिश्रण ते परतून घ्यायचं आहे. लो फ्लेमवरतीच करायचं आहे सगळी प्रोसिजर आपल्याला. चवीनुसार मीठ टाकलं आहे. थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये थोडंसं जास्त टाकायचं, जेणेकरून कसं ही जेव्हा भाजी शिजते ना तेव्हा थोडंसं मीठ वाफेसोबत उडून पण जातं. थोडंसं मीठ एक्स्ट्रा टाकायचं. पाणी टाकलं आहे मी, जास्त नाही टाकलं, कारण ही सांडग्याची भाजी पटकन शिजते आणि थोडीशी जास्त शिजून नाही द्यायची आपल्याला. ही असे सांडगे दिसले पाहिजेत. त्यामध्ये आपण टाकले आता शेंगदाण्याचं कूट. एक वाफ दिली आहे मी याच्यावरती, थोडंसं झाकण ठेवून त्याच्यामध्ये पाणी टाकून. तर अशी छान दिसते भाजी ही. गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर टाकतो आहे. तुम्हाला कशी वाटली ही भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.